Hello friends, today we are going to learn our third lessons, that is the earth and its living body. Where do you get water from? आपल्याला पाणी कुठून मिळतं? Yes, there are so many water sources: lake, ponds, river, well, etc. etc. Where do we lay the foundations of building? घरे बिल्डिंग्स कुठे बांधतो आपण? जमिनीवर बांधतो. अँड वी नीड्स दी ऑक्सिजन्स फॉर ब्रीथिंग. आपल्याला श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? तर निसर्गातून मिळतं. यू कॅन सी हिअर वन पिक्चर्स. देअर आर द ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. पृथ्वीचा जे काही स्पियर आहेत, we will take one by one informations about that. The earth is surrounded by the atmosphere. There are living things on land, in the water, the air, etc. The hydrosphere, lithosphere and atmosphere. The biosphere in all the other three sphere. तर पृथ्वीवर जो काही हवेचा भाग आहे, जो काही हवेचा पोर्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो? तर ॲटमॉस्फिअर म्हणतो. जो जमिनीचा भाग आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. आणि जो पाण्याचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? तर हायड्रोस्फिअर असे म्हणतो. आणि यामध्ये आढळणाऱ्या सजीव सृष्टीला आपण काय म्हणतो? तर बायोस्फिअर म्हणतो. देन व्हॉट इज बायोस्फिअर? लेट्स सी. Living things occupy parts of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere. Living things and all the parts they occupy are together called the biosphere. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आकाशात उडणारे पक्षी, aquatic animals, other wild animals. There are so many various plants, animals. All these living things interacts with their environments and all that living things called the biosphere. या तिन्ही लेयरमध्ये, तिन्ही स्पियरमध्ये आढळणारे जे काही सजीव आहेत त्यांना आपण काय म्हणतो? तर बायोस्फियर असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, लेट्स सी. यू कॅन सी हिअर द ॲटमॉस्फियर, द पोर्शन्स ऑफ एअर, देन लिथोस्फियर, portions of land and hydrosphere, the portions of water. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणारे हवेमधले सजीव, नंतर जमिनीवरचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा जमिनीवर राहणारे सजीव आणि पाण्यात राहणारे सजीव, या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? तर बायोस्फियर असे म्हणतो. ॲटमॉस्फियर, then hydrosphere and lithosphere together forms the biosphere. Okay, the earth crust is hard. It is mainly made up of rock. अर्थ क्रस्टचा जर आपण विचार केला तर ती अगदी कठीण अशा खडकांनी बनलेली आहे. लँड इन सम प्लेसेस ग्रेसी अँड ओनली सँड इन अदर. The land is covered with the crop in some places and with forest in other. You can see here somewhere we have to see there desert area. काही ठिकाणी आपल्याला फक्त डेझर्ट पाहायला मिळतं, तर काही ठिकाणी माउंटेन्स, ग्रेसी एरिया, ऑटर्स, कोस्टल एरिया पाहायला मिळतो. म्हणजेच सगळीकडे, पृथ्वीवरचा सगळा भाग सगळीकडे सारखा आहे का? नाही, त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर भिन्नता पाहायला मिळते. देन proportions of lithosphere and hydrosphere. You can see here the proportions of water and land. The water is 70% and land is 30%. जर आपण पृथ्वीचे 3 भागांमध्ये डिव्हिजन केले आणि तर त्यातील 1% लँड आहे आणि 2% काय आहे? तर वॉटर आहे. म्हणजेच वॉटरचं जे काही प्रमाण आहे, जे प्रपोर्शन्स आहे ते किती आहे? तर वॉटर हॅज 2/3 पार्ट्स ऑफ अर्थ अँड लँड हॅज इन 1/3 प्रपोर्शन.
Next point is various landforms. You can see here there are different animals, sorry, there are the mountains, valley, means you can see here the different landforms. पृथ्वी सगळीकडे, पृथ्वीवरचा जो भाग आहे तो सगळीकडे सपाट आहे का नाही, सगळीकडे सारखा आहे का, तर बिलकुल नाही. या ठिकाणी काही आपल्याला माउंटेन पाहायला मिळतात, पर्वत, डोंगर, दर्या, नंतर टेकड्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी तो सपाट भाग असतो तर काही ठिकाणी डेझर्ट एरिया पाहायला मिळतो. यू कॅन सी हिअर इन सेकंड पिक्चर्स देअर आर सो मच व्हरायटी इन दी लँडफॉर्म्स. There are various landforms: mountain, pass, valley, hillock, plain, seashore, river, island and plateau. The word continent and the ocean. See here, that is the globe of earth. And there are the different continents. About the third of the surface of the earth consists of land. A vast continuous stretch of land is called a continent. The land on the earth is divided into the 7 continents. पृथ्वीवरील लँड ही 7 कॉन्टिनियंट्स मध्ये विभागलेली आहेत. These are the Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. Asia is the largest continent and Australia is the smallest continent. एशिया म्हणजेच आशिया हा जगातील सगळ्यात मोठा कॉन्टिनियंट आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात छोटा कॉन्टिनियंट आहे. नेक्स्ट, surface water. We know that there are the 70% of waters on the earth, but these waters is mainly in the oceans and there are some amount of the surface water. मोठ्या प्रमाणावर पाणी कुठे आहे तर ओशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर सरफेस वॉटर हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल लेक, ग्राउंड वॉटर, वॉटर इन दी फॉर्म ऑफ आईस. तलावामध्ये ग्राउंड वॉटर म्हणलं तर वेल, रिव्हर, ब्रूक, स्ट्रीम एक्सेट्रा. आणि काही प्रमाणामध्ये वॉटर हे आपल्याला दोन्ही इक्वेटर म्हणजे साऊथ पोल अँड नॉर्थ पोलवर आपण ऐकलेलं असेल की पूर्णपणे बर्फाने तो आच्छादलेला आहे, म्हणजेच देअर आर दी वॉटर्स इन दी फॉर्म ऑफ आईस. त्या ठिकाणी आपल्याला पाणी हे आईच्या स्वरूपात पाहायला मिळतं. रील, ब्रूक, स्ट्रीम जॉईन इच अदर टू फॉर्म रिव्हर्स which joins to make a big rivers are called its tributaries. In some places a river cascades down a sudden drops. This forms waterfall. काही ठिकाणी आपल्याला धबधबे पाहायला मिळतात. All rivers eventually falls into the ocean. फर्स्ट पिक्चर जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर सगळे बुक, स्ट्रीम्स एकत्र येऊन, ओढे नाले एकत्र येऊन मोठी रिव्हर तयार होते आणि ती शेवटी वाहत जाऊन कुठे मिळते तर समुद्राला मिळते. सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला लेक पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी सुंदर असा आयलँडही आहे. तर आयलँड कशाला म्हणतो? पृथ्वीचा किंवा जमिनीचा भूखंड जो पाण्याने कव्हर केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो तर आयलँड म्हणतो. हे लेकमध्ये छोटंसं असं आयलँड आहे. आइसबर्ग. There are also huge blocks of ice floating in the sea called iceberg. अशा प्रकारे जर मोठमोठे ब्लॉक्स समुद्रावर आईचे तरंगत असतील, बर्फाचे मोठमोठे ब्लॉक्स जर समुद्रावर फ्लोट होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? आइसबर्ग असे म्हणतो. द नेक्स्ट पॉइंट, द ॲटमॉस्फिअर. हिअर द पिक्चर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. व्हॉट इज मीन ॲटमॉस्फिअर देन? वातावरण म्हणजे काय? द एनव्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या भोवती असणारे हवेचे
कवर किंवा हवेचं जे काही आवरण आहे त्याला आपण काय म्हणतो तर ॲटमॉस्फिअर म्हणतो, वातावरण म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम रिअर. आपण समुद्रसपाटीपासून जसजसं उंचावर जाऊ तसतसं हवेचं प्रमाण हे विरळ होत जातं. द लेयर ऑफ द ॲटमॉस्फिअर्स आर नेम्ड ॲज ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. These are the sphere of atmosphere. हे काय आहेत तर ॲटमॉस्फिअरचे लेयर आहेत. ऑलमोस्ट ऑल दी वॉटर वेपर्स इन दी atmosphere is contained in the troposphere. That is why all weather related phenomena such as formations of cloud, rain, fog, wind and storm take place in the troposphere. ट्रोपोस्फिअर या लेयरमध्ये जो पृथ्वीच्या अगदी सुरुवातीचा लेयर आहे त्याच्यामध्ये वॉटर वेपर समाविष्ट आहे. जवळजवळ सगळं वॉटर वेपर्स हे ट्रोपोस्फिअरमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं वेदर रिलेटेड जे काही फेनॉमिनन्स आहेत ते आपल्याला फक्त ट्रोपोस्फिअरमध्येच पाहायला मिळतात. मग जर रेनबो तुम्हाला दिसला तर तो कोणत्या स्फिअरमध्ये असेल? यस, करेक्ट, दिस इज ऑल्सो इन ट्रोपोस्फिअर. आणि त्यामुळंच आपल्याला क्लाउड, रेन, फॉग, विंड, स्टॉर्म हे वेदर रिलेटेड सगळे इव्हेंट्स कुठे पाहायला मिळतात तर फक्त ट्रोपोस्फिअरमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यावरचा जो लेयर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअर. अँड इन दॅट स्ट्रॅटोस्फिअर्स देअर आर वन बेल्ट कॉल्ड दी ओझोन बेल्ट. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन बेल्ट पाहायला मिळेल. देन दिस इज दी ओझोन बेल्ट. Then what is important of ozone layers? You can see here in the diagram. In the lower part of the stratosphere there is a layer of gas called ozone. Ultraviolet rays coming from the sun are harmful for living things. Ozone layer absorbs these UV rays and protect the living world from those rays. सूर्यापासून येणारे अतिनील किरणे ॲब्झॉर्ब करून ते रिफ्लेक्ट करण्याचं काम हा ओझोनचा थर करत असतो आणि त्यामुळे पृथ्वीवर असणाऱ्या सजीव सृष्टीचे प्रोटेक्शन होते, रक्षण होते, संरक्षण होते आणि म्हणूनच आपण त्याला पृथ्वीचं सुरक्षा कवच असंही म्हणतो. सो वी कॉल धीस द प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ अर्थ. Next, water cycle. Then what is water cycle? Water on the earth evaporates continuously due to the heat of the sun and enters the atmosphere as water vapors is lighter than the air. पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे सतत काय होत असतं ते इव्हॅपोरेशन होत असतं आणि ही वाफ वजनाने हवेपेक्षा हलकी असते त्यामुळे ती हवेमध्ये उंच उंच जाते आणि इट गोज हायर. इट कूल्स अँड कंडेन्स फॉर्मिंग अ व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग अ क्लाउड्स. हे पार्टिकल्स जे असतात वॉटर वेपरचे हे अगदी छोटेसे असतात, एकदम फाईन असतात. त्यामुळे ते काय करतात तर वर जाऊन त्यांच्यापासून ढग तयार होतात आणि हवेच्या दाबाने हे ढग पुढे पुढे वाहत राहतात. ज्या वेळेस त्यांना थंड हवा लागते तेव्हा ते काय होतात तर कंडेन्सेशन होतं त्यांचं किंवा ते कंडेन्स होतात. मीन्स these small droplets joins together and forms bigger drops which are heavy. Such drops of water fall down on the earth in the form of rain. This process of evaporations, condensations and rainfall go on in continuous cycle called water cycle. आणि हे जे छोटे छोटे फाईन ड्रॉप्सलेट्स आहेत ते एकमेकांना चिकटल्यानंतर त्याचा बिग ड्रॉपलेट्स तयार होतो आणि तो मात्र हवेपेक्षा वजनाने जड असल्यामुळे तो पावसाच्या स्वरूपात पुन्हा जमिनीवर येतो. नंतर नद्यांमधून
ओढ्या नाल्यांमधून हे पाणी वाहत वाहत पुन्हा समुद्राला जाते मिळते. ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या प्रकारच्या पाण्याचं म्हणजे रिव्हरमधलं, वेलमधलं सगळ्या पाण्याचं सतत सूर्याच्या उष्णतेमुळे इव्हॅपोरेशन होत असतं. नंतर कंडेन्सेशन होतं. आफ्टर दिस दी precipitations and then after collection. This process is goes on again and again. ही प्रोसेस सतत सुरू असते. त्यालाच आपण काय म्हणतो तर वॉटर सायकल असे म्हणतो. Here you can see the various type of animals. There are zebra, then lion, elephants, deer, so many type of animal you can see here. That means there are so much variety among the plants and the animals also. Then what is biosphere? There are innumerable kind of living things on the earth. We see a great variety in the living things that inhabits these different region. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये असणारे प्राणी जीवन, वनस्पती जीवन ह्या त्या प्रदेशाशी मिळते जुळते असते आणि हे प्रादेशिकचे वेगवेगळ्या प्रदेशाचं प्राणी जीवन, वनस्पती जीवन हे इतर प्रदेशांपेक्षा भिन्न असतं. द पोलार बियर इज सीन ओनली इन दी स्नो बाउंड्स. पोलार बियर पाहिलं तर आपल्याला ते फक्त पोलार रिजनमध्येच पाहायला मिळतं. Then elephant and the lions are found in regions of hot climate. Plants in all these different regions also shows a great variety. म्हणजेच ह्या प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आपल्याला खूप विविधता पाहायला मिळते आणि हे वैविध्य त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या एन्व्हायरमेंट वरून ठरलेलं असतं. Many different kinds of plants, animals and microorganisms are found everywhere on the earth, on land, in water and in the air. अर्थमध्ये, जमिनीवर, पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये आपल्याला खूप प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. The living things exist in the lithosphere, hydrosphere and atmosphere. म्हणजेच अर्थचे जे आपण 3 स्पियर पाहिले, which are they? The atmosphere, lithosphere and the hydrosphere. म्हणजेच हवा, पाणी आणि जमीन यावर आढळणारे जे सजीव आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे आर व्हेरियस टाईप ऑफ. ते खूप वैविध्यपूर्ण असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दे ऑल्सो इंटरॅक्ट्स विथ धिस स्पियर. लिव्हिंग वर्ल्ड कॉन्स्टिट्युएट्स द बायोस्पियर. आणि त्यांचं त्या प्रदेशाशी एक इंटरॅक्शन्स असते आणि यालाच आपण काय म्हणतो तर बायोस्पियर असे म्हणतो. विथ धिस वी फिनिश आवर लेसन्स. लेट्स सी व्हॉट इज द क्वेश्चन्स अँड आन्सर ऑफ दिस लेसन. डू यू अंडरस्टँड द लेसन? व्हेरी नाईस. You can write down all these question answers in your notebook.